नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे भा मायनेकर लिखित मायेचे माणूस. सादर आहे कथा मायेचे माणूस. त्या दिवशी चिरंजीवांनी सदानंदरावांनी दुर्गीकडून आलेलं पत्र जानकी काकूंना वाचून दाखवलं. तेव्हा मुलगी फार वर्षांनी जवळच्या गावी राहायला आली म्हणून त्यांचं मातृहृदय जितकं उचंबळून आलं तितकंच तिला अलीकडे थोडासा हिवताप येत आहे हे समजताच त्यांचं आतडं तळमळू लागलं. आणि म्हणूनच त्यांनी सदानंदरावांकडून त्यांना ऑफिसला जायची घाई असताही ते पत्र तीन तीनदा वाचून घेतलं. त्याच वेळी आपला डावा डोळा सकाळपासून उडत आहे याची जाणीव होताच त्यांच्या हृदयात विलक्षण कालवाकालव सुरू झाली. दारापुढल्या कपडे वाळत टाकण्याच्या तारेवर बसून डोमकावळा कर्कशपणे काव काव करू लागलेला पाहताच त्यांचं काळीज चटकन सरकलं व अगदी अनपेक्षित रीतीनंच त्यांना भयंकर अस्वस्थपणा वाटू लागला. नित्याप्रमाणे घाईघाईनं चार घास पोटात कोंबून सदानंदराव दुर्गीच्या प्रकृतीबद्दल अवाक्षरही न काढता ऑफिसला निघून गेले. सुदेनंही सासूबाईंना लागलीच वाढून काढलं व नंतर आपलं जेवण व इतर कामं झटपट उरकून ती कालच खरेदी केलेलं पोद्दार आणि कंपनीचं एक भरतकामाचं नवं आकर्षक डिझाईन टेबल क्लॉथवर उतरवण्यात गढून गेली. आज जानकी काकूंना रोजच्यासारखं जेवण गेलं नाही हे तिच्या लक्षात येऊनही कामाच्या गडबडीत त्याबद्दल सासूबाईंना विचारण्याचं भान तिला राहिलं नव्हतं. मुलाच्या व सुनेच्या या वागणुकीचा जानकी काकूंनी भलताच विपर्यास करून घेतला. सदानंदरावांना आपल्या बहिणीची माया नाही, आपली किंमत नाही ह्या गोष्टीची आज खात्री वाटून त्यांना अतिशय मनस्ताप झाला. सुनबाईंबद्दल त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या, पण आज तिच्या वागणुकीत त्यांना जी बेपर्वाई व निष्ठुरता दिसून आली त्याचा त्यांना मनस्वी संताप आला. पण उघडपणे त्याबद्दल काहीच न बोलता त्या एका बाजूस पडून मनातल्या मनात धुसफुसत व कुढत राहिल्या होत्या. गेली 7-8 वर्ष जानकी काकूंना दुर्गी दुरावली होती. दिनकररावांना, दुर्गीच्या पतिराजांना अलाहाबादेस धी नॅशनल ट्रेझरी नावाच्या एका नवीनच निघालेल्या बँकेत नोकरी लागली होती. त्यामुळं ते इतके दिवस सहकुटुंब तिकडेच जाऊन राहिले होते. गेल्याच महिन्यात त्यांची निमगावच्या शाखेमध्ये बदली होऊन ते फिरून जवळ आले होते. दुर्गी अलाहाबादेस असताना तिच्याकडून जानकी काकूंना मधून मधून नेहमी पत्र येत असत. घरातील अडचणींमुळे आपल्याला इकडे येता येत नाही याबद्दल अतिशय खेद प्रदर्शित करून ती प्रत्येक पत्रातून आपल्या आईला 4-2 महिने तरी अलाहाबादेस आपल्याकडे येऊन राहण्याविषयी आग्रह करीत असे. पण जानकी काकूंना ते जमावं कसं? पोफळवाडीपासून अलाहाबादेचं अंतर थोडं का आहे? पोफळवाडी म्युनिसिपाल्टीच्या ऑफिसातून सदानंदरावांना मिळणारा लठ्ठ पगार लक्षात घेता त्यांना आपल्या मातुश्रीला अलाहाबादेस नेऊन आणण्याचा खर्च झेपणं कितपत शक्य होतं ते कुणाच्याही चटकन ध्यानात आलं असतं. पण मायेचं अंतराशी समप्रमाण असतं असं म्हटलं पाहिजे, कारण दुर्गी दूर गेल्यापासून जानकी काकूंची तिच्यावरची माया मनस्वी वाढली होती व तिच्याकडून येणाऱ्या प्रत्येक पत्राच्या वेळी आपण तिच्याकडे जाऊ शकत नाही याबद्दल वाईट वाटून त्यांच्या दोन्ही डोळ्यांवाटे राजापूरची गंगा दुथडी वाहत असे. आता सदानंदरावांचा स्वभाव निराळा होता व तो जानकी काकूंना चमत्कारिक स्वभाव वाटत असे. त्यांच्या मताप्रमाणे सदानंदरावांना कुणाचीच फारशी माया नव्हती. दर भाऊबीजेला ते जे ओवाळणी म्हणून दुर्गीला पोस्टानं नवी नवी वस्तू नियमाने धाडीत ते बहिणीबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं म्हणून नव्हे तर केवळ एक कर्तव्य म्हणून अशी त्यांची दृढ समजूत होती. त्याचप्रमाणे संसाराच्या वाढत्या व्यापामुळं सदानंदरावांना भासणारी खर्चाची ओढाताण जानकी काकूंना दिसत नव्हती असंही नाही, पण तशातही त्यांना आपल्याला एक वेळ अलाहाबादेला नेऊन आणता आलं असतं असं त्यांना वाटत होतं.
वेळी अवेळी आईचे पाय मळीत बसण्याइतकी सदानंदरावांची मातृभक्ती जशी पराकोटीला पोचली नव्हती, तशी त्यांना आपल्या आईबद्दल बिलकुल आस्था नव्हती असंही नाही. आपल्या आईला काय हवं काय नको याबद्दल ते योग्य तेवढी काळजी घेत. यापेक्षा जास्त पाहायला त्यांना फुरसतच नसे. पण जानकी काकूंचं एवढ्यानं समाधान होत नसे व त्यामुळेच त्यांना वाटे, मुलगा आपल्याला विचारित नाही व अशा वेळी दुर्गीकडे जाऊन 4-2 महिने राहावं असं त्यांना खूप खूप वाटे. पण नुसतं वाटून काय उपयोग? आपल्या सुनेबरोबर जानकी काकूंचं पूर्वी फार चांगलं जमत होतं. कारण त्यावेळी कधी-कधी आपलं मत बाजूस ठेवून सुद्धा सुधा सासूबाईंच्या मताला मान देत असे. त्यामुळे मतभेदाचा प्रश्नच उरत नसे. पण अलीकडे ती 3 मुलांची आई झालेली असल्यामुळे तिचा अधिकार वाढला होता. आता तिच्यात आपली मतं निर्भीडपणे मांडण्याचा पोख्तपणा आला होता. साहजिकच या फरकामुळे एखाद्या क्षुल्लक गोष्टीतही कधी-कधी सासू-सुनेत फार मोठा वितंडवाद माजत असे. नातवंडांबद्दल मात्र जानकी काकूंना वाटणारं वात्सल्य समुद्राप्रमाणे विशाल होतं आणि समुद्राप्रमाणेच त्याला भरती ओहोटीची उपाधी होती. फेरीवाल्याकडून एखादा जिन्नस खरेदी करतेवेळीची लहानग्या लिलीची लुडबुड व चिमण्या चंदूचं व्यवहार चातुर्य पाहून जानकी काकूंना त्यांचं कमालीचं कौतुक वाटत असे व त्याच्या भरात त्या त्यांचे कितीतरी पापे घ्यायच्या. पण एखाद्या वेळी जानकी काकूंचं घरात काहीतरी बिनसलं असावं म्हणजे नातवंडांच्या तसल्याच लीला त्यांना अतिशय तापदायक वाटत व काय पण कार्टी छळायला आलीत नुसती असले रागाचे उद्गार त्यांच्याच मुखातून निघत असत. आजही तसलीच परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या मुलाचा, सुनेचा व नातवंडांचा सुद्धा आज त्यांना अतिशय राग आला होता. ती त्यांना अगदी डोळ्यांसमोर नकोशी झाली होती. पण त्यांच्यावर रागवून जायचं कुठं असा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनापुढे पुन्हा पुन्हा उभा राही, तेव्हा त्या अतिशय कष्टी होत. पण दुर्गी अलाहाबादेला नसून सध्या ती निमगावला आली आहे, ही गोष्ट लक्षात येताच त्यांना फार बरं वाटलं व वादळात सापडून मार्ग चुकल्यामुळे हवालदिल झालेल्या खलाशाला योग्य मार्ग सापडल्यावर वाटणारा आनंद त्यांच्या वार्धक्यानं चुरमुडलेल्या चेहऱ्यावर दिसू लागला. पडल्या पडल्याच त्या विचार करत होत्या. सदूला, त्याच्या बायकोला किंवा त्याच्या मुलांना कुणालाच आपली माया नाही. फुकट आहे ती सगळी. पुढं पुढं तर आपल्याला मुळी सुद्धा विचारणार नाही ती. दुर्गी मात्र अशी नाही हो. कधी नाही टाकायची ती आपल्याला. अलाहाबादेला होती तेव्हा आपल्याकडे येण्याबद्दल तिनं कितीदा लिहिलं होतं. पण आपल्यालाच जमलं नाही जायला. आता तरी गेलं पाहिजे. अनायसं जवळ आलीये. बेजार झाली असेल बिचारी त्या मेल्या तापानं. आधीच पोर अशक्त. कुणीतरी मायेचं माणूस जवळ पाहिजेच पेज पाणी घालायला. शेवटी खूप विचार करून जानकी काकूंनी शक्य तितक्या लवकर दुर्गीकडे जाऊन चांगलं 4-6 महिने तिच्या घरी राहायचं असं मनाशी निश्चित केलं. आता सदानंदरावांपुढे ही गोष्ट काढण्याचीच खोटी होती. केव्हापासून जानकी काकूंचं डोकं दुखत होतं, पण विचाराच्या भरात त्यांच्या ते लक्षात आलं नव्हतं. आता मात्र त्यांना त्याची जाणीव झाली. नुकताच शाळेतून आलेला चंदू जवळच आपला चेंडू शोधित होता. चंद्या, कपाटातला तो बाम दे रे. जानकी काकूंनी त्राग्यानं त्याला म्हटलं. चंदू आपल्याच नादात होता. माझ्या मामाच्या घरी, माझ्या मामाच्या घरी, माझ्या मामाच्या घरी, मामीचं बघ राज्य ते, असं म्हणत म्हणत तो तसाच पळून गेला. अखेर जानकी काकूंच्या मनाप्रमाणे सर्व काही जुळून आलं. आपल्या आईनं उगीचच महिन्याच्या महिने जावयाच्या घरी जाऊन राहावं, हे जरी सदानंदरावांना पसंत नसलं, तरी आईच्या इच्छेला विरोध करून तिचं मन दुखवायलाही ते तयार नव्हते. शिवाय जानकी काकू अगदी निकरावर आल्या होत्या. दुर्गी तापानं आजारी आणि शिवाय ती फार वर्षांनी जवळच्या गावी आलेली, तेव्हा तिच्या समाचाराला आपणही जाणं आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. पण आणखी 1 महिनाभर तरी त्यांना त्यासाठी सवड मिळण्यासारखी नव्हती. मोहोळकरांचा मन्या क्रिकेटच्या पंचरंगी सामन्यासाठी निमगावला जायचा होता. अनायासं जानकी काकूंना त्याची सोबत मिळून दुर्गीचं राहण्याचं ठिकाण शोधून काढायला त्यांना फार त्रासही पडला नाही. 1-2 दिवसातच जानकी काकू नव्या वातावरणात पूर्णपणे मिसळून गेल्या.
दुर्गीला हल्ली ताप येत नव्हता, तरी तिची प्रकृती थोडीशी अशक्त झाली होती. म्हणून गेल्याबरोबर जानकी काकूंनी आपल्या हाती चूल घेतली व दुर्गीचं पथ्यपाणीही त्या कळकळीनं पाहू लागल्या. लवकरच दुर्गीच्या परिस्थितीसंबंधी आपण केलेल्या कल्पना वस्तुस्थितीशी फारशा जुळणाऱ्या नाहीत, असं त्यांना कळून चुकलं. जावयाची काय प्राप्ती होती हे जरी त्यांना नक्की ठाऊक नव्हतं, तरी ती बरीच मोठी असावी अशी त्यांची कल्पना होती. आणि म्हणूनच घरात होणारी खर्चाची ओढाताण जेव्हा त्यांच्या ध्यानी आली, तेव्हा त्यांना मोठंच कोडं पडलं व त्याच वेळी त्यांना दिनकररावांना घोड्याच्या शर्यतीचा जबरदस्त नाद असल्याचं एकदा सदानंदरावांनी सांगितलेलं आठवलं. दुर्गीच्या स्वभावातही त्यांना फार मोठा फरक पडलेला दिसून आला. तिला मूलबाळ काही नाही, ह्या गोष्टीपेक्षाही तिचा इतरांशी, विशेषतः नवऱ्याशी वागण्यातील तुसडेपणा पाहून त्यांना फार वाईट वाटलं. आपल्या शेजारणीशी तिचं फारसं सूत नव्हतं. हळूहळू 10-12 दिवस निघून गेले. जानकी काकू घरात राबत असत. दोन्ही वेळचं जेवण, चहा-पाणी ह्यापासून भांड्या धुण्यापर्यंत सर्व कामं त्याच करीत असत. दुर्गीला विसावा मिळावा म्हणून त्या तिला जरा सुद्धा कामाला हात लावायला देत नसत. दुर्गी ही नंतर तिकडे पाहिना. आता तर तिला साफ बरं वाटून तिची प्रकृतीही चांगली सुधारली होती. याच सुमारास नाताळची सुट्टी असल्यामुळं दुर्गीकडे तिच्या नाशिकच्या दोघी मैत्रिणी 4 दिवस राहायला म्हणून आल्या होत्या. त्यामुळे घरातलं काम बरंच वाढलं होतं. जानकी काकूंना ते झेपेना, पण मैत्रिणींबरोबर गप्पा जोडण्यात व सकाळ संध्याकाळ फिरायला जाण्यात वेळ जात असल्यामुळं दुर्गीला त्यांना मदत करायला बिलकुल फुरसत मिळत नसे. त्या दिवशी घरातल्या कामाचा त्रास होऊन जानकी काकूंना चांगलाच ताप भरला होता, म्हणून त्या अंथरुणावर पडून होत्या. त्यामुळे आता दुर्गीची मोठीच गैरसोय झाली. जेवणाची व इतर सर्व कामं आज तिच्यावर पडली होती, म्हणून ती सारखी धुसफूस व आदळआपट करत होती. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मैत्रिणींसह प्रभात थिएटरात लागलेला तुळशीदास पाहायला जायचा केलेला बेत रद्द करण्याची पाळी येते की काय, असं तिला वाटलं, तेव्हा भलत्या वेळी आजारी पडल्याबद्दल जानकी काकूंचा फार राग आला तिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जानकी काकू तापानं सारख्या तळमळत असत. त्यांना औषध देणं, त्यांचं पेच पाणी पाहणं ही कामं नाईलाजानं का होईना आता दुर्गीला करावी लागत होती. त्यामुळं आईचा आजार म्हणजे तिला एक मोठी आपत्तीच वाटू लागली. दुर्गीला आपली किती माया आहे हे जानकी काकूंनाही पुरतं कळून आलं व इकडे येण्यात केलेल्या मूर्खपणाचा त्यांना अतिशय पश्चात्ताप होऊ लागला. आता बरं वाटताच ताबडतोब आपण आपल्या घरी निघून जायचं, असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. आपल्या आजाराचा दुर्गीला त्रास होतो हे त्यांना दिसत होतं, पण केवळ त्यामुळेच तिनं आपल्याशी असं तुसडेपणानं वागावं याचं त्यांना फार वाईट वाटलं. तापातच त्या विचार करत, दुर्गीची आपल्यावर लहानपणी इतकी माया होती, पण आता तिनं आपल्याशी अशा रीतीनं वागावं हे किती विचित्र. त्यावेळी आपलं जरा डोकं दुखलं की दुर्गी कशी घाबरी व्हायची. आपल्याला आराम पडावा म्हणून वेडी पोर देवघरात जाऊन देवाला किती किती नवस करायची. आपल्या चेहऱ्यावर जरा चिंतेची कृष्ण छटा दिसली तर ती अगदी गोरीमोरी व्हायची. आणि आज एक दिवस संध्याकाळच्या वेळी आपण माझघरात शेजारच्या नीरे बरोबर बोलत बोलत तांदूळ निवडीत बसलो होतो. ओसरीवर जिन्याखाली दुर्गी मैत्रिणींबरोबर भातुकलीचा खेळ खेळत होती. अगदी रंगात आला होता त्यांचा खेळ. इतक्यात खेळता खेळता मध्येच येऊन तिनं आपल्याला कापऱ्या स्वरानं विचारलं, आई आई, डाव्या हातावर पाल पडली तर काय होतं ग? त्या अनपेक्षित प्रश्नांना आपण गोंधळून गेलो होतो. इतक्यात मध्येच नीरेनं तिला म्हटलं, अगं बाई, बाईसाहेब, आपल्या हातावर पडली की काय पाल? दुर्गी अगदी रडकुंडीस आली होती. तिच्या तोंडून शब्दच निघेना. नंतर आपल्याकडे पाहून डोळे मिचकावीत नीरा तिला म्हणाली, आता काय करायचं? आई मरते हो डाव्या हातावर पाल पडली तर. हे ऐकून दुर्गी कशी रडत होती. तिची परोपरीनं समजूत करता करता आपल्या नाकी नऊ आले. आपण तिची थट्टा केली असं सांगून नीरेनंही तिला उगी करायचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या दिवसापर्यंत ती रडतच होती. असल्या आठवणींनी दुर्गीच्या स्वभावात झालेला बदल जानकी काकूंना विशेषच तीव्रतेनं जाणवू लागला.
तापाच्या चौथ्या दिवशी जानकी काकूंचा ताप साफ निघाला होता. दुर्गीनं त्यांच्याजवळ येऊन हळूच म्हटलं, आई हे बघ, ताप निघालाच आहे आता. घरात पाहुणे मंडळी आलेली, जागा अडचणीची, आणि शिवाय त्या दिवशी तुला ताप आल्याचं दादाला कळवलं होतं. त्यानंही तुला ताबडतोब बोलावलंय घरी. तुला सध्या हवा नाही मानवायची ग इथली. दुर्गीच्या बोलण्यातला हेतू जानकी काकूंच्या ध्यानी यायला फारसा वेळ लागला नाही. आपण दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी जाणार असल्याचं त्यांनी तिला त्याच वेळी स्पष्ट सांगून टाकलं. विजेची गाडी स्टेशनामागून स्टेशन मागं टाकत झपाट्यानं मार्ग आक्रमित चालली होती. दर स्टेशनावर अनेक माणसं गाडीत चढत होती व अनेक माणसं खाली उतरत होती. प्लॅटफॉर्मवर वर्तमानपत्र विकणाऱ्या पोरांची, उतारूंची, हमालांची, तशीच फेरीवाल्यांची एकच धावपळ चालली होती. एखाद्या चित्राप्रमाणे स्तब्ध राहून जानकी काकू हे सर्व पाहत होत्या. पण त्यातील एकही गोष्ट त्यांच्या विचारांची दिशा बदलू शकत नव्हती. आजूबाजूला इतकी माणसं वावरत असून सुद्धा त्यांना आपण अगदी एकाकी आहो असं वाटू लागलं होतं. आईला ताप आल्याचं कळताच सदानंदरावांनी ताबडतोब पत्र पाठवून जानकी काकूंना घरी परत बोलावलं होतं हे खरं, पण तेवढ्यावरूनच जानकी काकूंचं आपल्या मुलाबद्दलचं पूर्वीचं मत बदललं नव्हतं. उलट दुर्गी संबंधी त्यांना आलेल्या नव्या अनुभवावरून ते अधिक ठाम झालं होतं. त्यामुळेच आता त्यांची स्थिती खेळाडूच्या हातून निसटून आडबाजूस जाऊन पडलेल्या चेंडूसारखी झाली होती. विलक्षण विमनस्क झाल्या होत्या त्या यावेळी. अनेक तऱ्हेच्या विचारांचा नुसता गोंधळ माजला होता त्यांच्या चित्तात. अशा स्थितीत किती वेळ गेला याची त्यांना कल्पनाही नव्हती. पण पोफळवाडी स्टेशन येताच त्या खडबडून उठल्या व बाहेर येऊन जड पावलांनी घरचा रस्ता चालू लागल्या. जानकी काकू घरी पोचल्या त्यावेळी सदानंदराव घरी आणलेलं ऑफिसचं काम पाहण्यात गुंतले होते. आईला पाहताच सस्मित चेहऱ्यांनी त्यांनी विचारलं, आई कशी आहे तुझी प्रकृती? टांगा तरी करून यायची होतीस घरापर्यंत. जानकी काकू मुकाट्यानंच आत शिरल्या. टेबलावरचे कागद आवरून सदानंदराव तसेच त्यांच्याबरोबर घरात आले. सासूबाईंना पाहताच सुदेच्याही चेहऱ्यावर हास्य झळकलं. चुलीवर शिजत घातलेली डाळ खाली उतरून तिनं झटकन एक पेलाभर चहा टाकला. चंदू व लीला एकदम येऊन आजी आजी करून त्यांना केव्हाच बिलगली होती. धाकटी मंजू आजीला पाहताच आपल्या चिमुकल्या हातांनी टाळ्या वाजवून खिदळू लागली होती. जानकी काकू हे सर्व चकित होऊन पाहत होत्या. अगदी नकळतच त्यांचं अंतःकरण वात्सल्यानं भरून आलं. त्या प्रवाहात वाहताना त्यांना बसायचंही भान राहिलं नव्हतं.